सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्ट सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक तो म्हणजे फिस्कल कन्सॉलिडेशन किंवा वित्तीय एकत्रीकरण. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा जो FRBM ऍक्ट 2003 आहे तो आपल्याला डिटेल बघायचा आहे. एक क्वेश्चन तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये 100% तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. सो त्याच्यामुळे हे लेक्चर फक्त 15 मिनिटांचं असणार आहे आणि तुम्ही एवढंच फक्त करा. याच्या नोट्स देखील तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती पाठवणार आहे नंतर. सो तिथं पण तुम्हाला त्या नोट्स मिळतील, त्यावेळेस तिथून पण तुम्ही रिवाइज करू शकता जेणेकरून तुमचा तो क्वेश्चन जाणार नाही. इव्हन राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. राईट. तर हे लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी 30 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे आणि आपलं टार्गेट आहे की 275 प्लस मार्क्स आपण याच्यामध्ये कसे घ्यायचे. तर याच्यासाठी आम्ही 30 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच ज्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी देखील इन्क्लूड आहे, तर ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि याची फीस अगदी कमी आहे. तर ही जी बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल किंवा तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना या नंबरवरती संपर्क करायला सांगा. नक्कीच त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल, कारण आपल्याकडे साधारणतः 32 ते 33 दिवस फक्त शिल्लक आहे. त्याच्यामध्ये 30 दिवसांमध्ये तुमच्याकडून आम्ही कंप्लीट तयारी करून घेणार आहोत. पण ग्रुप सी मुख्य परीक्षेचा जो आपण कोर्स लॉन्च केलेला आहे तो 3 फॉर्ममध्ये लॉन्च केलेला आहे, कारण विद्यार्थ्यांची विनंतीवरून तो लॉन्च केला आहे. जर तुम्हाला सगळ्या विषयांचा ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी कोर्स जॉईन करायचा असेल तर तो फक्त 999 मध्ये मिळणार आहे. जर फक्त काही विद्यार्थ्यांना RTI, RTS, एन्व्हायरमेंट, रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एवढ्याच ऑड सब्जेक्टसाठी मुख्य परीक्षेसाठी कोर्स जॉईन करायचा असेल तर तो फक्त 399 मध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्हाला फक्त इंग्लिश आणि मराठी या लँग्वेजचाच फक्त कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल राईट, तर तो फक्त तुम्हाला 699 मध्ये मिळणार आहे. आणि लक्षात ठेवायची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला शेअर करेल. हा नंबर, या नंबरवरती मला काय करा, तुम्ही संपर्क करा. मी तुम्हाला या कोर्सच्या लिंक शेअर करतो आणि तिथं कोर्स जॉईन करताना हा तुम्ही कोड यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळेल. ओके राईट. इव्हन तुम्हाला 2027 साठी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायची असेल ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मला तुम्ही मेसेज करू शकता. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, हा पण तुम्ही जॉईन करू शकता. चला, तर बघा, जो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे FRBM, हा ऍक्ट कशासाठी नेमका आणलेला होता, तर सगळ्यात महत्वाचं सेंटर आणि स्टेटची ज्या तुटी होत्या, मग त्याच्यामध्ये वित्तीय तूट असेल किंवा महसुली तूट असेल किंवा परिणामी महसुली तूट असेल, या तुटी वाढत चालल्या होत्या आणि सेंटर आणि स्टेट डेप ट्रॅपमध्ये म्हणजे कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकत चालले होते. म्हणून यांच्यावरती काही जबाबदारी काढणे किंवा त्या त्या गोष्टींवरती मर्यादा आणण्यासाठी म्हणजेच आर्थिक शिस्त सेंटर आणि स्टेटमध्ये फिस्कल डिसिप्लिन किंवा आर्थिक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी आणि वित्तीय तूट कमी करून आणि व्यापक आर्थिक व्यवस्थापनाची गुणवत्ता सुधारून जबाबदार वित्तीय व्यवस्थापन करण्यासाठी हा वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा म्हणजेच FRBM कायदा पास करण्यात आला. राईट. तर हा कायदा कधी पास करण्यात आला, तर आपल्या संसदेमध्ये हा कायदा 26 ऑगस्ट 2003 ला पास करण्यात आला. ही डेट विसरू नका. आणि हा लागू कधीपासून झाला, तर 5 जुलै 2004 पासून हा लागू झाला. तर हा कायदा नेमका काय काय जबाबदाऱ्या देतो केंद्र आणि राज्यांवरती किंवा त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, तर सगळ्यात महत्वाचं वित्तीय तूट नियंत्रणात आणणे. मग त्या या FRBM कायद्यानुसार जी वित्तीय तूट आहे फिस्कल डेफिसिट ती किती आणायची ते तुम्हाला टार्गेट मी पुढे सांगणार आहे, तर ते आपल्याला पाठ करून ठेवायचे. वित्तीय तूट, नंतर महसुली तूट आणि एकूण सरकारी कर्ज, जे कर्ज हे GDPच्या टक्केवारीत कमी करण्यासाठी ठराविक लक्ष्य याच्यामध्ये निश्चित केलेले आहेत. तर ते आपल्याला बघायचे की सेंटर आणि स्टेटसाठी ही टार्गेट नेमके कोणते निश्चित करण्यात आलेले आहेत. नंतर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, सेंटर आणि स्टेटमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी सेंटर आणि स्टेटवरती हा कायदा काय करतो, काही बंधनं टाकतो. जसं की या वित्तीय व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारला संसदेसमोर मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट, नंतर फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट आणि आउटकम बजेट यासारखे कागदपत्र त्यांना सादर करणं बंधनकारक आहे, जेणेकरून जगाला आणि देशाला पण कळावं की हा देश किंवा हे राज्य हे फिस्कल डिसिप्लिनमध्ये म्हणजे फिस्कल डिसिप्लिन किंवा वित्तीय शिस्त किती चांगल्या पद्धतीने पाळते, जेणेकरून आपल्याकडे गुंतवणूक वाढेल. नंतर महागाई नियंत्रण आणि स्थैर्य आखणे आणि कर्ज सापळा टाळणे, म्हणजेच जे सेंटर आणि स्टेट आहे त्यांना डेप ट्रॅपमध्ये अडकण्यापासून वाचवणे. तर आता याच्या अंतर्गत कोणकोणती नेमके तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, टार्गेट कोणकोणते निश्चित करण्यात आलेले आहेत. बघा, ज्यावेळेस 5 जुलै 2004 ला हा कायदा लागू करण्यात आला त्यावेळेस 2 टार्गेट निश्चित करण्यात आले. पहिलं म्हणजे महसुली आणि राजकोषीय तूट कमी करणे. आता महसुली तूट जी आहे ती महसुली तूट म्हणजे काय असते, महसुली तूट बरोबर महसुली खर्चातून
महसुली खर्चातून महसुली जमा ज्यावेळेस मायनस केली जाते त्यावेळेस आपल्याला महसुली तूट मिळते. राईट. तर ही जी महसुली तूट आहे ती महसुली तूट मार्च 2009 पर्यंत जीडीपीच्या 0% करणे हे पहिलं टार्गेट निश्चित करण्यात आलं सेंटर आणि स्टेट दोघांसाठी. दुसरं टार्गेट म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय असते? राजकोषीय तूट बरोबर अर्थसंकल्पीय तूट प्लस व्याज, कर्ज व व्याज देयता, कर्ज व व्याज देयता, व्याज देयता. राईट. तर हे काय असते? राजकोषीय तूट असते. तर ही राजकोषीय तूट जी आहे ती मार्च 2009 पर्यंत ही जीडीपीच्या 3% आणणे. तर हे दोन टार्गेट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पुढे पण याच्यामध्ये काही चेंजेस झाले. राईट. याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि रूल आता 2004 मध्ये एक नवीन रूल आणला, परंतु तो रूल कुणाच्या कोणत्या समितीच्या निकषांवर आधारित होता? तर एफआरबीएम कायदा लागू झाल्यानंतर एफआरबीएमची जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वित्तीय धोरणांसाठी मध्यकालीन आराखडा तयार करण्यासाठी सरकारने डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदलाची स्थापना केली होती. तर या कार्यदलाने आपला जो अहवाल आहे तो जुलै 2004 मध्ये अहवाल प्रकाशित केला किंवा अहवाल तो सादर केला आणि या जो कार्यगट होता याने महसूल आधारित आणि सुरुवातीला अधिक गतीनं असलेल्या वित्तीय समायोजनाचा मार्ग सुचवला. कुणाला? केंद्र सरकार आणि राज्य सरकारला, म्हणजेच केंद्र सरकारला, ज्यात महसूल खर्चावर पूरक सुधारणा आणि भांडवली खर्च वाढवण्यावरती भर देण्यात आला. तर ही मेनली जी कमिटी होती ती डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेसवरती कमिटी होती, परंतु त्यांनी एफआरबीएम कायद्याचा पण थोडा रिव्ह्यू घेतला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी टॅक्स रिफॉर्म्स त्यांनी सुचवले होते, जेणेकरून वित्तीय सुधारणा मुळे उद्भवणाऱ्या ज्या संभाव्य संकुचनात्मक परिणाम आहेत त्या परिणामांना तोंड देता येईल. तर मग आता यांच्यावर आधारित रूल 2004 करण्यात आले आणि त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या टार्गेट निश्चित करण्यात आले. एक म्हणजे महसुली तूट आणि राजकोषीय तूट. आता याच्यामध्ये महसुली तूट जी आहे ती प्रत्येक वर्षी 0.5% कमी करणे आणि ती 2007-8 पर्यंत 0% करणे. तर राजकोषीय तूट प्रत्येक वर्षी 0.3% कमी करत करत ती 2007-8 पर्यंत 0% करणे असं उद्दिष्ट ठरलं. परंतु आता हे काही साध्य झालं नाही, म्हणून पुन्हा 2012 मध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि या देखील सुधारणा डॉक्टर विजय केळकर यांच्या या समितीच्या निकषांवर आधारितच या काय करण्यात आल्या? सुधारणा करण्यात आल्या. राईट. मग 2012 मध्ये एफआरबीएम ऍक्ट मध्ये काय सुधारणा करण्यात आल्या? सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये नवीन तरतूद करण्यात आली ती म्हणजे परिणामी महसुली तुटीची. आता जी महसुली तूट आहे ती महसुली तूट आता सांगितलं की महसुली तूट म्हणजे काय असते? महसुली खर्च वजा महसुली जमा. राईट. तर ती 2015-16 पर्यंत 2% आणणे. तर जी परिणामी महसुली तूट आहे, परिणामी महसुली तूट म्हणजे काय? तर ज्यावेळेस महसुली तुटीतून ज्यावेळेस तुम्ही अनुदान जी मिळणारे आपल्याला अनुदान आहे ती अनुदान ज्यावेळेस तुम्ही मायनस करताल त्यावेळेस तुम्हाला परिणामी महसुली तूट मिळते आणि ही परिणामी महसुली तूट जी आहे ती 2015-16 पर्यंत जीडीपीच्या 0% करणं असं 2012 मध्ये ह्या दोन टार्गेट निश्चित करण्यात आले. राईट. परंतु आता या तर सगळ्या गोष्टी झाल्या. राईट. परंतु या पण गोष्टी नंतर साध्य झालेल्या आहेत, म्हणून पुढे 2015-16 मध्ये एक रिव्ह्यू कमिटी किंवा एक एक्सपर्ट पॅनल डॉक्टर एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमला. आता डॉक्टर एन के सिंग तुम्हाला माहित असतील, डॉक्टर एन के सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा नंतर राहिलेले आहेत, परंतु यांच्याच अध्यक्षतेखाली एफआरबीएम रिफॉर्म्स कमिटी बसवलेली आहे. एफआरबीएमचा रिफॉर्म म्हणजे एफआरबीएमचे रिव्ह्यू घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवण्यासाठी. तरी एकूण 5 सदस्यीय समिती होती, ज्याच्यामध्ये एन के सिंग हे अध्यक्ष होते. तर लक्षात ठेवा याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि यांनी रिपोर्ट कधी दिला आपला? तर जानेवारी 2017 मध्ये यांनी आपला रिपोर्ट दिला. त्याच्यामध्ये इतर 4 सदस्य कोण होते? तर सुमित बोस होते, उर्जित पटेल, डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम आणि डॉक्टर रथिन रॉय. तर एन के सिंगनी ज्यावेळेस रिपोर्ट दिला जानेवारी 2017 मध्ये तर त्यांनी 3 महत्वाच्या याच्यामध्ये सुधारणा सुचवल्या. राईट. तर त्या 3 महत्वाच्या सुधारणा कोणत्या? तर सगळ्यात महत्वाची पहिली सुधारणा म्हणजे ती म्हणजे वित्तीय तूट. जी वित्तीय तूट आहे ती वित्तीय तूट फिस्कल इयर 2020 पर्यंत जीडीपीच्या 3% पर्यंत आणणे आणि ती फिस्कल इयर 2023 पर्यंत म्हणजे वित्तीय वर्ष 2023 पर्यंत ती जीडीपीच्या 2.5% आणणे. ही पहिली काय केली? त्यांनी शिफारस केली, म्हणजे त्यांनी पहिली ही रिकमेंडेशन केली. दुसरी रिकमेंडेशन कोणती होती? तर जी प्राथमिक तूट आहे ती प्राथमिक तूट ही फिस्कल इयर 2020 पर्यंत जीडीपीच्या 0% आणणे. ही दुसरी महत्वाची त्यांनी सुधारणा सुचवली. आता तिसरी महत्वाची सुधारणा किंवा शिफारस कोणती सुचवली? तर ती म्हणजे महसुली तूट. तर जी महसुली तूट आहे ती महसुली तूट दरवर्षी
दरवर्षी 25 बेसिस पॉईंटनी कमी करत 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 ती फिस्कल इयर 2023 पर्यंत जीडीपीच्या 0.8% आणणे. तर ह्या 3 महत्वाच्या सुधारणा किंवा शिफारसी या FRBM रिव्ह्यू कमिटीनं म्हणजे एनकेसिंग कमिटीनं सुचवल्या. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्लस प्लस आता याच्यामध्ये आणखी काय टार्गेट देण्यात आले, जसं की जे कर्जाचं जीडीपीशी असणारं जे प्रमाण आहे त्यात 31 मार्च 2025 पर्यंत सामान्य सरकारी कर्ज जनरल गव्हर्नमेंट डेट म्हणजे काय सेंट्रल प्लस स्टेट दोघांसाठीचं ते जीडीपीच्या 60% आणणे. आणि केंद्र आता या 60%पैकी त्यांना 60%पैकी केंद्र सरकार 40%, केंद्र सरकार किती करेल 40% मर्यादित ठेवेल कर्जाचं जीडीपीशी असणारं कर्जाचं म्हणजे कर्जाचं प्रमाण. आणि 60%पैकी 20% हे राज्य सरकारवरती काय करण्यात आलं म्हणजे राज्य सरकारवरती हे राज्य सरकारला ती रिकमेंडेशन करण्यात आली की ह्या 60%पैकी सेंट्रल आणि स्टेटला जे 60% जीडीपीच्या 60% कर्जाचं प्रमाण मर्यादित ठेवायचे त्याच्यापैकी 40% कर्जाचं मर्यादित प्रमाण हे सेंटर ठेवेल आणि 20% हे राज्यांना त्यांनी बंधनकारक करून टाकले किंवा राज्यांना ती शिफारस केली की तुम्ही सुद्धा 20% काय करावं लागेल जीडीपी म्हणजे कर्जाशी असणारं जीडीपीचं प्रमाण जे जीडीपीचं कर्जाशी असणारं प्रमाण थोडं याच्यामध्ये थोडं जमलिंग होते. येस, तर जीडीपीच्या 60%पर्यंत म्हणजे कर्जाचं जे प्रमाण आहे ते जीडीपीच्या 60%पर्यंत त्याच्यामध्ये 40% केंद्र सरकार आणि 20% राज्य सरकार मर्यादित ठेवेल असं ठरवण्यात आलं. तर 31 मार्च 2021 पर्यंत जी वित्तीय तूट आहे ती वित्तीय तूट 3% ठेवणं बंधनकारक करण्यात आलं. आता याच्यामध्ये आता हे तर करण्यात आलं, परंतु शासनाने जे केंद्र सरकारने जे रोलिंग टार्गेट याच्यामध्ये दिले पर्सेंटेज ऑफ जीडीपीच्या, तर ते टार्गेट असे दिले त्यांनी नंतर किंवा टार्गेट कोणकोणते दिले की फिस्कल डेफिसिट जे आहे वित्तीय तूट ही 2025-26 ला 4.4%वरती होती. आता नवीन टार्गेट स्वतःनी म्हणजे रोलिंग टार्गेट केंद्र सरकारनी म्हणजे केंद्र सरकारनी हे जाहीर केले किंवा आम्ही 2026-27 पर्यंत 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये जे फिस्कल डेफिसिट आहे ते आम्ही जीडीपीच्या 4.3% आणू. राईट. नंतर रेव्हेन्यू डेफिसिट जे आहे ते 1.5% एवढे आम्ही साध्य केलेले आहे 25-26 मध्ये, ते 1.5%वरती आम्ही 26-27 मध्ये देखील ठेवू. नंतर प्रायमरी डेफिसिट जे आहे ती 0.7%वरती आणू. आणि सगळ्यात महत्वाचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे जीडीपीशी असणारं डेपचं प्रमाण आहे ते आम्ही 55.6%वरती आणू. आता त्यांना काय करायचं होतं 60%ऐवजी म्हणजे 60%पैकी 40% केंद्र सरकारने जीडीपीशी प्रमाण म्हणजे कर्जाचं प्रमाण आणायचं होतं, परंतु यांचं जास्त आहे. परंतु ते पण त्यांनी रोलिंग टार्गेट किती दिले केंद्र सरकारने 55.6%पर्यंत आम्ही आणू बाबा. आताच एवढं आम्हाला कंप्लीट होणार नाही, 40%पर्यंत येऊ शकणार नाहीये. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर याचे ऍडव्हान्टेज काय आहेत. आता याच्यामध्ये ऍडव्हान्टेज तर आहेत, परंतु याच्यामध्ये आणखी काही इश्यू देखील आहेत. इश्यू काय त्याचे ते पण तुम्हाला सांगतो, कारण याच्यामध्ये एक्सेप्ट प्लॅन पण ठेवलेला आहे, एस्केप प्लॅन. तर आता याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय आहेत या कायद्याचे फायदे. तर तूट आणि कर्जावरती याच्यामुळे नियंत्रण येईल. FRBM कायदा काय करतो वित्तीय तूट आणि महसुली तूट यावर कायदेशीर मर्यादा घालतो, ज्यामुळे अतिरिक्त कर्ज घेणे टाळले जाते आणि सरकारला आवश्यक खर्चांना प्राधान्य त्यांना द्यावं लागतं. दुसरं म्हणजे नियमित अहवाल आणि माहिती पारदर्शकता या कायद्याने बंधनकारक केलेले केंद्र आणि राज्यांवरती मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी, नंतर फिस्कल स्ट्रॅटेजी स्टेटमेंट यासारखे अहवाल, नंतर आउटकम बजेट यासारखे अहवाल सादर करणे बंधनकारक केलं असल्यानं सरकारच्या आर्थिक स्थितीबाबत विश्वासार्ह माहिती उपलब्ध होते आणि त्याच्यामुळे काय होतं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो किंवा या राज्यावरती किंवा या देशावरती कर्जाचं प्रमाण कमी आहे, यांच्या तुटी देखील कमी आहेत, त्याच्यामुळे गुंतवणूक काय होते वाढते. आपल्याकडे गुंतवणूक वाढल्यामुळे आपल्या देशाची आर्थिक ग्रोथ आणि म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकास चांगला होतो. राईट. नंतर महागाईवरती नियंत्रण आणता येतं आणि स्थिर आपल्याला राखता येतं. राईट. तर हे त्याचे काय त्याचे फायदे आहेत. तर आता याच्यामध्ये काही समस्या देखील आहेत. कोणत्या समस्या आहेत, जसं की या कायद्यामध्ये एक एस्केप क्लॉज टाकण्यात आलेला आहे, म्हणजे अनपेक्षित परिस्थितीमध्ये लक्ष्यांपासून विचलित होण्याची मुभा ही केंद्र आणि राज्यांना दिलेली आहे. म्हणजे समजा अचानकपणे नॅचरल कॅलॅमिटी आली, राईट, नैसर्गिक संकट आलं, पूर आला किंवा आणखी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर त्यावेळेस मात्र जे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या ज्या तुटी आहेत ह्या तुटी कमी करण्यापासून दूर जाऊ शकतं. राईट. त्याच्यामुळे त्यांना हा एस्केप प्लॅन पण सुद्धा एस्केप क्लॉज सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे. नंतर महत्वाच्या क्षेत्रातील गुंतवणुकीवर याच्यामुळे मर्यादा येतील. जर तुटी ऍप कमी करायचे आहेत, परंतु तुटी वाढतात कधी ज्यावेळेस शासन कर्ज घेतं वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवरती खर्च करण्यासाठी, परंतु तुटी कमी करण्यावरती जर भर दिला
तर याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आवश्यक गुंतवणूक जी होती कमी होऊ शकते. परंतु याला जर आपण खाजगी क्षेत्राला जर या आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये ट्रिपल पी बेसिसवरती याचा विकास केला तर 100% त्याचा सुद्धा चांगला विकास होऊ शकतो. राईट. परंतु या एफआरबीएम कायद्याचा दीर्घकालीन विकासावर परिणाम देखील होऊ शकतो. आणि अंमलबजावणीतील अस्थिरता या कायद्यामुळे या कायद्याचे यश मजबूत संस्था आणि राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. विविध सरकारांकडून अस्थिर अंमलबजावणी झाल्यास त्याची प्रभाविता कमी होऊन जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हा कायदा महाराष्ट्रामध्ये कधी लागू करण्यात आला, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आता येणारी जी कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी ची मेन्स आहे त्याच्यावर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यामध्ये. तर एफआरबीएम ऍक्ट जो आहे तो एफआरबीएम ऍक्ट महाराष्ट्रामध्ये 20 एप्रिल 2005 ला लागू करण्यात आला. बघा, केंद्राने ऑगस्ट 2000 म्हणजे केंद्राने 2004 मध्ये लागू केला, तर 2003 मध्ये पास करून 2004 मध्ये लागू केला. तर महाराष्ट्राने हा जो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट आहे तो पास करून 20 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला. द महाराष्ट्र फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, राईट, ज्याला 20 एप्रिल 2005 रोजी गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आलं राज्यपालाच्या सह्येनुसार. त्याच्यामुळे 20 एप्रिल 2005 ही डेट लक्षात ठेवा, ज्या डेटला महाराष्ट्रामध्ये एफआरबीएम कायदा लागू झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं आणखी काय, तर केंद्र सरकारच्याही अगोदर काही राज्यांनी आपल्या राज्यामध्ये एफआरबीएम कायदा लागू केला होता. तर ते कोणते राज्य आहेत, त्याच्यामध्ये कर्नाटक एक आहे सप्टेंबर 2002 मध्ये, नंतर तामिळनाडू, नंतर केरळा, राईट, तामिळनाडू, केरळ. बघा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ हे 3 राज्य असे आहेत की ज्यांनी एफआरबीएम कायदा केंद्र सरकारच्याही अगोदर लागू केला. आता केंद्र सरकारने पास केला 2003 मध्ये, पण लागू कधी केला हो, लागू केला 2004 मध्ये. तर महाराष्ट्राने कधी लागू केला, 20 एप्रिल 2005 मध्ये महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. राईट. तर केंद्र सरकारच्याही अगोदर मग कोणी कर्नाटका, तामिळनाडू आणि केरळ यांनी लागू केला होता. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचं राज्य कोणतं आहे की ज्याने एफआरबीएम कायदा लागू केला, तर शेवटचं राज्य आहे वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगालने जुलै 2010 मध्ये एफआरबीएम कायदा लागू केला आणि त्याच्या अगोदर जानेवारी 2010 मध्ये नागालँडने लागू केलेला आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा काय करा, तुम्ही प्रयत्न करा. आता याच्यामध्ये एकच आपल्याला प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे काय, जी फिस्कल डेफिसिट आहे, वित्तीय तूट, तीच कमी करण्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे, कारण तीच त्याचं टार्गेट कंप्लीट झालेलं नाही. बाकी रेव्हेन्यू डेफिसिट असेल, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट असेल किंवा जी प्रायमरी डेफिसिट आहे ते आपण कमी केलेले आहे ऑलरेडी. फक्त जी वित्तीय तूट आहे ती वित्तीय तूट आपल्याला कमी करण्यावरती भर द्यायचा आहे. आणि इव्हन याच्यावरती सुद्धा भर द्यायचा आहे, रेव्हेन्यू डेफिसिट असेल, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट असेल किंवा प्रायमरी डेफिसिट असेल. कारण आताचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये एवढ्या सध्याच्या घडीला एवढ्या आपल्याकडे तुटी आहेत, जीडीपीच्या एवढ्या तुटी आहेत. आणि सगळ्यात जास्त तुटी कधी होत्या, 2020-21 मध्ये. तुम्ही इथं बघू शकता, ह्या तुम्ही वाचू सुद्धा शकता. कारण याच्यामध्ये बघा, ह्या ज्या तुटी आहेत ह्या तुटी सर्वाधिक जास्त होत्या. कारण काय, कोविडमुळे काय झालं होतं, तर आपल्या भारतामध्ये जे उत्पादन क्षेत्र होतं ते थांबलेलं होतं, सर्व्हिस सेक्टर सुद्धा बऱ्यापैकी थांबलेलं होतं. सो त्याच्यामुळे तुटी इथं जास्त वाढलेल्या होत्या. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो आय होप की तुम्हाला हा कायदा व्यवस्थित समजला असेल. सगळ्या मित्रमैत्रिणींना देखील हा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की ज्यांना कोणाला कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षेचा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी नक्की जॉईन करा. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.